नमस्कार. आपली आजची रेसिपी आहे मुळ्याच्या शेंगाची भाजी म्हणजेच डिंगरीची भाजी. मुळ्याच्या शेंगा स्वच्छ निवडून धुवून घेतल्या. तवा गरम करायला ठेवूया आणि त्याच्यामध्ये या शेंगा भाजून घेतल्यात. त्याला थोडेसे डाग उठेपर्यंत भाजून घेऊयात. ह्या शेंगा भाजताना त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घालून घेऊयात. शेंगाला डाग पडेपर्यंत भाजून घेतल्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून जिऱ्याची फोडणी केली आहे. बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे. हळद आणि भाजलेल्या शेंगा घातलेल्या आहेत. आता आवडीनुसार तिखट घालून घेऊयात. पुन्हा थोडंसं परतून घेऊयात. शेंगदाण्याचे कूट, मग चवीनुसार मीठ घालून अंदाजाने थोडंच पाणी घालावं, कारण ह्या भाजीला स्वतःचंच पाणी भरपूर असतं. आणि आता भाजी झाकण लावून 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घेऊयात. आता झाकण काढून भाजी आणखीन एक 5 मिनटं शिजवून घ्यावी. वरून थोडी कोथिंबीर घालून भाजी खाण्यासाठी द्यावी. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.